आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी कशा पद्धतीने अटॅच करायची। तुम्ही इथं पाहू शकता मी अस्तरचा ब्लाउज आहे ते इथं मी अस्तर अटॅच करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी कटोरी कशा पद्धतीने अटॅच करते तुम्ही इथं पहा व्यवस्थितपणे, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। इथं तुम्ही पाहू शकता कटोरी मी अटॅच करून दाखवत आहे तुम्हाला। ब्लाउजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा, कटोरी जी आहे ते खालच्या साईडने घ्यायची। व्यवस्थितपणे इथं कपडा पकडायचा आहे, कपडा वर खाली नाही झाला पाहिजे, कटोरी पण व्यवस्थित आली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच करा। तुम्ही इथं पहा व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे। आता मी इथं तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे। स्टिचिंग करता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं कपडा ओढायचा नाही, ब्लाउजचा पण कपडा ओढायचा नाही, कटोरीचा पण कपडा ओढायचा नाही। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच करा। तुम्ही इथं पहा मी कटोरी अटॅच करून घेत आहे। खूप सिंपल आणि खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल। अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, खूप सोपी पद्धत आहे। आता मी इथं तुम्हाला कटोरी अटॅच करून दाखवत आहे। कटोरी अटॅच करता वेळेस कोणताच कपडा ओढायचा नाही, व्यवस्थितपणे कटोरी अटॅच करायची आहे, गडबड करायची नाही। अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। डबल टिप मारून घेऊयात। तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। अशा पद्धतीने मी डबल टिप मारून घेत आहे। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। तुम्ही इथं पहा कोणताच कपडा वर खाली झालेला नाही, कटोरी व्यवस्थित बसलेली आहे। त्याच्यानंतर नकाने आपण असं सरळ रेष ओढून घेऊयात अशा पद्धतीने। तुम्ही इथं पहा फिनिशिंग पहा, फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच करा, वर खाली कपडा होणार नाही, कटोरी व्यवस्थित बसते। तुम्ही इथं बघू शकता।